नमस्कार. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आजच निकाल लागला. त्याच्यामधून काही बिगेस्ट गेनर्स अँड बिगेस्ट लुझर्स आपल्याला ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसतील. बिगेस्ट गेनर्स कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा जो ठसा आहे तो राजकारणात उमटवलेला दिसतो. ते बिगेस्ट गेनर आहेत. ॲक्च्युली ही हॅज प्रूव्ड हिज मेटल इन इलेक्शन ॲक्च्युली. मीन्स याबद्दल कुणालाही वाद नसावा किंवा याबाबत कोणीही कुणाचंही दुमत नसावं, खास करून की निर्वाह त्यांनी वर्चस्व त्यांचं राहिलेलं आहे निवडणुकीवर. आता का? कारण ते बीजेपीचे सर्वोच्च नेते राज्यातील आहेत आणि मग त्यांनाच आपण त्याचं एक श्रेय देऊ शकतो. त्यामुळे बिगेस्ट गेनर ते आपल्याला ठरू शकतात. बिगेस्ट लुझर कोण आहे तर शरद पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. आता का बिगेस्ट लुझर आहे तर शरद पवार ॲक्च्युली खूप एक मोठे नेते या राज्याचे राहिलेले आहेत. पण सध्याचं जे नेतृत्व आहे असं घरात बसून, कारण शरद पवारांचा जो इतिहास आहे राजकारणाचा, तर त्यांनीच महत्त्वाचं खरं तर जाणून घेणं गरजेचं आहे की निवडणूक किंवा राजकारण हे हलक्यात घ्यायचं नसतं. कारण त्यांचे जे वारसदार आहेत किंवा तुम्ही जर बघितली शरद पवारांचं, कारण शरद पवारांचं वय आहे, ॲक्च्युली खूप मोठे नेते आहेत, त्यांचं वय आहे, त्यांचं वय खूप झालेलं आहे, त्यांच्या मर्यादा आहेत ॲक्च्युअल मुवमेंटच्या, पॉलिटिकल मुवमेंट जी करायची आहे त्याच्या मर्यादा खूप राहिलेल्या म्हणजे आहेत. त्याचं वय झाल्यामुळं त्याच्या मर्यादा आहेत. ते आज ग्राउंडवर उतरून इतकं तरीसुद्धा ते करतायत. त्यामुळं त्या पक्षाचं यश आपल्याला सांगता येणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं दुर्दैव असं आहे की त्या पक्षाचं कोणी तरुण नेतृत्व नाही किंवा तरुण नेतृत्व कुणाकडे नाही. आणि जो असं आहे की पॅन महाराष्ट्र किंवा राज्य लेवलवर जाऊन नेतृत्व करू शकेल. कारण सगळ्यांना घरात बसून सोशल मीडियावर राजकारण करायचं आहे आणि सोशल मीडियावर त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावर राजकारण करून कदाचित ती नवी पिढी भुलेल. नवी जी पिढी आहे ना, त्यांच्या आई वडिलांच्या शब्दावर सुद्धा शब्दामध्ये किंवा त्यांच्या शिक्षकांच्या शब्दांच्या मध्ये सुद्धा त्याला इंटरेस्ट नसतो. आणि त्यामुळे कुठल्या राजकीय नेत्यानं सोशल मीडियावर ट्विट केलं आणि काही भाषणे केली मग त्याला काही फरक पडत नसतो. ऍक्च्युली हा खरं तर समजून घेणं गरजेचं आहे राजकारणाने. कारण तुम्ही जर इतर नेते जर बघितली, खास करून आता मी बीजेपीच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर बीजेपीचे नेते किंवा देवेंद्र फडणवीस राज्यभर त्यांनी दौरा केलेला दिसतो. छोट्या छोट्या नगरपालिका क्षेत्रात सुद्धा जाऊन त्यांनी सभा घेतलेल्या दिसतात. मग यश ऍक्च्युली कष्टाचं असतं की प्रत्येक वेळेला घरात बसून ट्विट करून आता कोणी केलं काय केलं हा महत्वाचा मुद्दा नाही. तर तुम्ही बघू शकताय ट्विटरवर किंवा फेसबुकवर जाऊन निवडणुका लढवल्या जाऊ शकत नाहीत. आणि हे प्रूव्ह परत आणि केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक वेळेला राजकारण घरात बसण्याचे दिवसच नाहीत मुळात. कारण काँग्रेसचं तेच झालेलं आहे. काँग्रेसच्या मागच्या काही पिढ्यांनी संघर्ष केलेला त्याचं यश त्यांना मिळत आलं होतं. सध्याची पिढी जी काँग्रेसमध्ये आहे त्यांना एखाद्या वेळेला अपयश आलं तर ते गोंधळून जातात आणि रस्त्यावर उतरून राजकारण कोणालाही करायचं नाही. त्यांना असं वाटतं की राजकारण ॲक्च्युली पॉलिटिक्स कॅन बी डन इन टू दी ऑफिसर्स. ॲक्च्युली पॉलिटिक्स इज अबाउट द पीपल आहे. आणि जर तुम्ही लोकांच्यासाठी राजकारण असतं, लोक रस्त्यावर असतात, लोक पुन्हा तुमचं ट्विट खेळत नाहीत लोक. आणि सगळ्यात महत्वाचं बिगेस्ट लुझर जे असतील तर त्यांचं अपयश सगळ्यात कशाचं आहे तर घरात बसून राजकारण केलं जातं. आणि निवडणुकीच्या डज नॉट मॅटर. ऍक्च्युअली निवडणुकीच्या दिवसांच्या मध्ये तुम्ही प्रभावित करू शकत नाही जनतेला. कारण निवडणुकीचा प्रचाराचा काळ ह्या वेळेला तर बघितलं तर खूप कमी कालखंड होता प्रचारासाठी. त्यानंतर निवडणूक आयोगाने थोडासा वाढवून दिलेला कालावधी. त्यात तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभावित करू शकत नाही. आणि मग कारणं असतील की पैसा होता, मग त्यांचं जे इलेक्शन मशिनरी खूप जबरदस्त होती. आता मुद्दा काय आहे इथं, म्हणजे निवडणूकच जिंकायची असेल तर त्याला कष्टही करावे लागतील. असं तुम्ही कारण देऊन सांगू शकत नाही. कारण मग ही तुमच्या अपयशाची कारण ते कोण ऐकून घेणार. ऍक्च्युली पीपल स्पेशली नेवर लिसन्स लुझर्स. हारणाऱ्यांची कारण कधी ऐकली जात नाहीत. आणि हे कारण फक्त त्याचं लोणचं करून घरात ठेवू शकताय, त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. मग महत्वाचं काय तर निवडणूक जिंकायची असेल तर रस्त्यावरचं राजकारण करावं लागेल, पुन्हा जनतेतच जावं लागेल. आणि जनता ही रस्त्यावर असते, घरामध्ये संध्याकाळी झोपण्यासाठी जेवण्यासाठी फक्त येते. ही सामान्य ऍक्च्युअली राजकारणाने जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा इतर देशामध्ये सुद्धा कोण राहुल गांधी असतील किंवा काही, मी स्पष्ट नाव घेऊन सांगतो, कोणालाही राजकारण करायचं असेल तर जनतेमध्ये जावं लागेल. कारण तुम्ही आसपासचे देश जर बघितले, बांगलादेश असतील, श्रीलंका असेल किंवा मोरोक्को असेल, मेक्सिकोमध्ये झालेलं तेच बघाल
किंवा इतर देशांच्या मध्ये जे जनरेशन झेड जी म्हटली जाते त्यांना तसा लीडर पाहिजे, तो त्यांच्यामध्ये असेल, त्यांच्यामध्ये मिक्स होईल, ना की सोशल मीडियावर त्यांना भाषणं सांगेल. कारण सोशल मीडिया आणि खूप जणांचा हा ग्रह झाला ऍक्च्युली. इट इज व्हेरी मच मिसकन्सेप्शन टुवर्ड्स दी एव्हरीबडी ऍक्च्युली इन द पॉलिटिक्स. त्यांना असं वाटतं की राजकारण आपण फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर मेसेज देऊन प्रभावित करू शकतो. इम्पॉसिबल ऍक्च्युली. कारण आय एम अ टीचर आणि मला माहिती आहे, मी तरुण मुलांच्यात मी कॉलेजवर लेक्चरर आहे, त्यामुळे मला चांगलं समजते की ह्या मुलांना काही जरी सांगितलं तर त्यांना अजिबात ती प्रभावी होत नाहीत, म्हणजे प्रभावितच होतच नाही. कारण ते शिक्षकांचं खूप ऐकतील, फक्त 5 मिनिटं 5.5 मिनिटानंतर ते कधीच लक्षात ठेवत नाहीत. ना त्यांच्या पालकांचं ते ऐकतायत, ना कधी शिक्षकांचं ऐकतायत. आणि त्यामुळं ही जी जनरेशन झेड जी आहे किंवा नवीन जी मुलं आहेत, चुकूनही त्यांना सोशल मीडियावर तुम्ही काही जर सांगितलं तर ती प्रभावित होण्याची शक्यता शून्य आहे. कारण हे माझ्या अनुभवातून सांगतो. जर राजकारण करत असेल तर जनतेमध्ये त्यांचे प्रश्न घेऊन जावे लागतील. त्यांना कधी विचारलं की ऍक्च्युली तुम्ही राजकारणाचा जर काही दिवसातले प्रश्न बघितले, काय राजकारणाचे प्रश्न आहेत, हे लोकल प्रश्नांच्यावर फक्त निवडणूक असं वाटतं, पण माणसांना किंवा हे सामान्य जनतेला त्यांचे जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ तरुणांचा प्रश्न एम्प्लॉयमेंटचाच आहे, नोकरीचाच आहे, तो प्रश्न तुम्ही घेऊन उभारायला पाहिजे. सामान्य लोकांचे खूप छोटे छोटे प्रश्न आहेत, ते छोट्या छोट्या प्रश्नावर तुम्हाला भिडावं लागेल, जनतेमध्ये जावं लागेल, तरच कुठं तर जाऊन या राजकारणामध्ये तुम्हाला कुठं तर थोडंफार यश मिळेल. नसेल तर मग इम्पॉसिबल आहे. तुम्ही बीजेपीचं यासाठी कौतुक की बीजेपीचं तुम्ही इव्हन उदाहरणार्थ मी विनोद तावडे यांचं घेऊ शकतो. विनोद तावडे त्यांना पद दिलं नाही, तर ऍक्च्युली निष्ठा जी होती पक्षाची होती, ते आज पण म्हणतात की माझी निष्ठा पक्षाची आहे, नाही की कोणत्या व्यक्तीशी आहे किंवा पदाशी आहे. आणि हे महत्वाचं लक्षात शिकण्यासारखं आहे. ही जी महत्वाचा जो ऍक्च्युली आत्मीयता जर पक्षाबद्दल असेल तर कदाचित असंच यश मिळू शकतं. नाहीतर आणि मग इतर पक्षांच्या बाबतीत जे मग आकडे आणि ही फसवणूक तुम्हाला दिसेल. जनतेची फसवणूक आहे की काही जणांना आशा असते की आमचा पक्ष जिंकेल आणि मग ते कार्यकर्ते रात्रंदिवस मरत असतात. पण त्यांना माहित नाही की त्यांचा लीडर किती तकलादू आहे. ज्या लीडरसाठी ते झटतायत, मरतायत, तो लीडर संध्याकाळी वेगळा असेल आणि ऍक्च्युअली तो घरात बसून झोपा काढून त्याला असं वाटतं की यश मिळेल. इम्पॉसिबल आहे. तर असा लीडरच्या नादीलाही जनतेने कधी लागू नये आणि विश्वास ठेवू नये. असे तकलादू, न कष्ट करणारे, घरात बसून, ना त्यांच्याकडे भाषण कौशल्य आहे, जिद्द आहे आणि वाटत असेल की पैशानं सगळ्या निवडणुका जिंकता येतील, तर काही पदं, काही पक्ष, सॉरी, काही उमेदवार त्यांना निवडून आणता येतील काही. पण कारण मी आता जर तुम्ही ओव्हरऑल निवडणूक बघितली, मी काही उमेदवार असे बघतोय की त्यांच्याकडे काही पैसे नव्हते, म्हणजे तरी सुद्धा ते विजयी झालेले आहेत. त्यामुळे जनता आज पण अशा नेत्यांच्या पाठीमागं, अशा नेतृत्वाच्या पाठीमागं उभा राहते. महत्वाचा मुद्दा काय तर कष्ट करायला जनतेमध्ये मिक्स व्हायला लागेल. आणि ही 1-2 दिवसाची कहाणी नव्हे की राजकारणामध्ये यश मिळवण्यासाठी. शरद पवार 1-2 दिवसात घडलेले नाहीत. तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड जाऊन वाचू शकता, त्यांचं आत्मचरित्र जाऊन बघा. यशवंतराव चव्हाण 1-2 दिवसात नाही, लाट्या काठ्या तुरुंगवास सगळं भोगलेलं असतो, मग कुठं तर जाऊन नेता बनतो. आणि किंवा नितीश कुमार असतील, लालू प्रसाद यादव असतील, सगळेच नेते, तुम्ही इव्हन देशाचे पहिले पंतप्रधान 13 वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर कुठं तर जाऊन त्यांना पद मिळतं. म्हणजे सहजासहजी जर राजकारणात ज्यांना, आणि या सगळ्यांना आज पॉलिटिक्समध्ये करिअर करायचं आहे, करिअर करायचं असेल तर थोडंफार सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राजकारणात असे स्वस्तातलं राजकारण करायचे दिवस संपलेलेच आहेत. कारण ही जनता जी आहे, जनरेशन झेड, ही स्वस्तातली नाही, अजिबात नाही. ती त्यांना महत्वाचं, या आत्ताच्या ज्या पिढीतली जी नवीन मुलं आहेत, राजकारणात इंटरेस्टेड आहेत, त्यांना हे लक्षात येणं गरजेचं आहे की तुम्ही आसपासचा जो ट्रेंड बघितला राजकारण्यांचा, तर ते अजिबात प्रभावित होत नाहीत. कारण किंवा तेच प्रभावित होत नाहीत. कुणीही काही सांगितलं सोशल मीडियावर भाषणं ठोकून तर अजिबातच होणार नाहीत. त्यामुळं हे राजकारणाचं आत्ताच्या निवडणुकीचं जे यश आहे ते, आता हे सगळं माझं एक्सप्लेनेशन आहे, अजून याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण थोडासा एक छोटासा प्रयत्न होता. पण सगळ्यात महत्त्वाचं की मला असं वाटतं की राजकारण हे लक्षात घेणं आवश्यक आहे की ॲक्च्युली दोज डेज आर गॉन. ॲक्च्युली ते दिवस गेलेले आहेत की जनता तुमचं घरात बसून ते ऐकेल. कोविडचे दिवस नाहीत किंवा इमर्जन्सी आहे आणि तुम्ही घरात बसून भाषणं ठोकायला लागलाय, अजिबात नाही. तर तुम्हाला जावं लागेल, जनतेत मिक्स व्हावं लागेल. धन्यवाद.